स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने। प्रश्न पहिला, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा। 1. तारीख 2. दंतकथा 3. आज्ञापत्रे 4. लोकगीते 5. ताम्रपट 6. पोवाडे 7. कपडे 8. श्लोक 9. बखरी 10. खलिते 11. शिलालेख 12. चित्रे 13. चर्च। प्रश्न दुसरा, लिहिते व्हा। 1. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो। 2. तवारीख म्हणजे काय? तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे। 3. इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात। प्रश्न तिसरा, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा। 1. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने। गटातील वेगळा शब्द अलिखित साधने। 2. स्मारके, नाणी, लेणी, कथा। गटातील वेगळा शब्द कथा। 3. भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे। गटातील वेगळा शब्द मंदिरे। 4. ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके। गटातील वेगळा शब्द तवारिखा। प्रश्न चौथा, संकल्पना स्पष्ट करा। 1. भौतिक साधने। पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधांची माहिती मिळते। प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या सहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मिळते। अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात। किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी आणि ताम्रपट ही महत्त्वाची भौतिक साधने आहेत। वक्त है यही भौतिक साधने आहेत। 2. लिखित साधने। मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली। या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, आचारविचार, सण समारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते। या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात। राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख ही सर्व लिखित साधने आहेत। 3. मौखिक साधने। लोकपरंपरेत ओव्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते। असे साहित्य लिहून ठेवलेले नसते। अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात। परंपरेने
मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके ही मौखिक साधने आहेत. प्रश्न 5वा. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. होय, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे खूप आवश्यक असते. ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने अस्सल असावी. केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तो मजकूर कोणी, कधी, केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते.